श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, काय आहे हे अदृश्य जाळ आणि जे नियतीसाठी मान्य करावं लागतं आणि साक्षात ब्रह्मदेवांनाही कर्माच्या फेऱ्यातून सुटका येत नाही. जगाच्या पाठीवर अशा कोणत्या न्याय आहे जो राजा असो रंक दोघांना त्यांच्या कर्माचे फळ दिल्याशिवाय सोडत नाही. आपण नेहमी म्हणतो की मी कधीही कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला हे दुःख का? पण तुम्हाला माहिती आहे का की कर्माची गणित फक्त या जन्मापुरती मर्यादित नसतात. दत्त संप्रदायातील जे सर्वात मोठे गुपित आणि श्री गुरुचरित्रासाठी तो दैवी संदेश जो तुमच्या आयुष्यात पाहण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकेल. आज आपण अशा एका सत्याचा उलगडा करणार आहोत ज्यासमोर काळही चुकतो. कर्माच्या या गहन रहस्याचा प्रवास सुरू करण्यापूर्वी मी स्वतःला एक प्रश्न विचारला. तुमचं आजचं दुःख हे खरोखरच नशिबाचा खेळ आहे की तुमच्या कोणत्या तरी विसरलेल्या कृतीचे प्रतिध्वनी? मित्रांनो, ही व्हिडिओ तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचा साधा एक लाईक माझ्या मोलाचा ठरेल. मी माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. कृष्ण आणि पंचगंगेच्या पवित्र संगमावर वसलेले ते नरसिंहवाडीचं क्षेत्र. पहाटेची वेळ होती. नदीचा संथ वाहणाऱ्या प्राण्यांना आवाज आणि काठावर असलेल्या औदुंबराच्या झाडाला येणारा तो थंड वारा वातावरणात एकच वेगळी शांतता निर्माण करत होता. पण या शांततेतही एका जीवाचा आकांत लपलेला होता. कर्माची चक्र जेव्हा फिरतात तेव्हा ती माणसाला अशा वळणावर आणून सोडतात जिथे बुद्धी काम करेनाशी होती आणि श्रद्धाही डळमळीत होऊ लागते. दत्त संप्रदायामध्ये कर्माला केवळ कृती मानलं जात नाही, तर हे एक स्वयंचलित ऊर्जा चक्र मानलं जाते. श्री गुरुचरित्रात कर्माची व्याख्या अत्यंत स्पष्ट शब्दात केली आहे, जिथे असं म्हटलं जातं, जशी वारंवार हजारो गायींच्या कळपातही स्वतःच्या आईला शोधून काढतात, तसंच कर्म आपल्या कर्त्याला म्हणजे ते करणाऱ्या तिन्ही लोकातही कुठूनही शोधून काढतं. कर्मापासून फळ काढणं अशक्य आहे, कारण ते आपल्याला सावली सारखंच असतं. पण सामान्य माणसाला हे गणित कधीच समजत नाही. त्याला वाटतं की जोपर्यंत कोणी पाहत नाहीये तोपर्यंत त्यांनी केलेली चूक ही चूक नाही. पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. अशाच एका दिवशी नरसिंहवाडीच्या त्या पवित्र भूमीत एक माणूस अत्यंत वधर्मीय अवस्थेत येऊन पाहिला. त्याला नाव होतं विशंभर. विशंभर हा दिसायला अत्यंत क्रूश झालेला, कपडे फाटलेले आणि डोळ्यातून सतत अश्रूंच्या धारा वाहणाऱ्या असा तो अभागी माणूस होता. त्याच्या आयुष्यात दुःखांचे डोंगर एकामागून एक कोसळत होते. एकेकाळी श्रीमंत असलेला हा माणूस आजही अन्य देशात होता. ज्याचे 2 तरुण मुलगे अकाली मृत्यू पावले होते. त्याची एक पत्नी गंभीर आजाराने अंथरुणाला खिळली होती आणि स्वतःच्या शरीरावरील असाध्य वेदनेने विळखा घातला होता. तो धावत पळत ठेचा खात श्री गुरु नरसिंह सरस्वतींच्या चरणाशी येऊन कोसळला. त्याचा तो अवतार पाहून तिथे उपस्थित असलेले इतर शिष्यही क्षणभर स्तब्ध झाले. विशंभर अक्षरशः जमिनीवर लोळला आणि घेत होता. त्याचे हुंदके थांबण्याचे नाव घेत नव्हते. त्याने श्री गुरुचरणांना घट्ट मिठी मारली आणि त्याच्या स्पर्शातही ती व्याकुळता होती, जी एक बुडणाऱ्या माणसाच्या हातात असलेली काठीत असते. तो ओढून विचारू लागला, महाराज, हा फक्त मलाच का? मी काय पाप केले होते? मी या जन्मात कधी एका मुंगीलाही त्रास दिला नाही.
मग कोणाचं धन चोरलं नाही, निंदा केली नाही, मग माझ्या नशिबी ही नरक यातना का? जर तुम्ही साक्षात ईश्वराचे अवतार आहात तर सांगा मला, माझा गुन्हा काय? विशंभराचा आवाज त्या शांत परिसरात घुमत होता. त्याच्या शब्दात प्रचंड राग, घटबलता आणि देवाविषयीची तक्रार होती. लोकांचा देव दयाळू आहे, मग माझ्या मुलांचा बळी त्याने का घेतला? जर माझे हात स्वच्छ असतील तर माझ्या शरीराला कुष्ठरोगासारखी व्याधी का जडली? महाराज उत्तर द्या, नाही तर या नदीत उडी मारून मी माझे प्राण संपून टाकले. त्याच्या प्रश्नांची तिथे उपस्थित करणाऱ्याला प्रत्येकाच्या मनात एक शंका निर्माण केली. खरंच जर एखादा माणूस चांगला वागत असेल तर त्याचे फळ वाईट का मिळतं? पण याच वेळी गोंधळलेल्या वातावरणात एक विलक्षण शांतता पसरली. श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी आपले डोळे हळूच उघडले आणि त्याच्या त्या तेजस्वी डोळ्यातला राग लवशेही नव्हता. उलट तिथे अफाट कारुण्य होत. त्यांनी विशंभरकडे पाहिलं, जणू संपूर्ण सृष्टी क्षणभर थांबली. विशंभराचा जो आकांत सुरू होता तो त्या एका नजरेत शांत झाला. असे एखादं वादळ शमल्यानंतर समुद्राचं पाणी त्याला जाणवतं की तो त्याच्या समोर उभा आहे आणि शक्ती साधी सुधी नाही, तर श्री गुरूंच्या चेहऱ्यावर ते स्मित हसते होते. जणू सांगता होत की बाळा, तू फक्त आजच पाणी वाचतो, मी पूर्ण पुस्तक पाहतो. या क्षणी विशंभराला जाणवलं, भावना ही केवळ भीती नव्हती, तर ती एक पूर्ण शरणागती होती. त्याला पहिल्यांदा असं वाटलं की कदाचित माझ्या दुःखाचं कारण माझ्या बुद्धी पलीकडचे आहे. हतबलता हळूहळू एक नवीन आशाच किरणात बदलत होती. श्री गुरूंची ही दैवी आभा आणि त्यांचा शांत स्वर वातावरणात मिसळला. श्री गुरूंचा आवाज अत्यंत खोल आणि अधिकावर्णीय भरलेला होता. ते म्हणाले, विशंभर, तू म्हणतोय की तू या जन्मात काहीच वाईट केलं नाही, पण मग तुझं म्हणणं खरंच ही असेल. पण तुला काय वाटतं, तुझं अस्तित्व फक्त या जन्मापुरतं मर्यादित आहे का? हे शरीर म्हणजे तू नाहीस, तर तू तुझ्या आत्म्याचा अंश आहे. त्या तुझ्याने अनेक वस्त्र म्हणजे देह बदलली आहे. तू आज जे भोग भोगतोस ते आजच्या कृतीत नसून त्या वंचित कर्मांचे आहे, जे तू तुझ्या अनेक जन्मांपासून सोबत घेऊन फिरतोस. विशंभर गोंधळला, महाराज, जर मला ते जन्म आठवतच नाही तर त्या कर्मांची शिक्षा मला आता का? हा कोणता न्याय आहे? श्री गुरु शांतपणे हसले आणि म्हणाले, निसर्गाचा न्याय हा स्मृतीवर अवलंबून नसतो, तर तो न्यायावर अवलंबून असतो. तू एखादं झाड लावलंस आणि तू ते विसरून गेलं, तरीही जेव्हा त्या झाडाला फळ लागतील तेव्हा ती तुला मिळणार ना. मग ती गोड असो की कडू असो, आज जे दुःख जगतोस ते तुझ्या एका जुन्या कर्माचे परिपाक आहे. जर तुला वाटतंय की तू निष्पाप आहे, पण तुझा अहंकार तुला तुझे मागचे अध्याय पाहू देत नाही. विशंभर डोळे फिरवले गेले. त्याला समजलं की आता रहस्याचा पडदा उघडणार आहे. श्री गुरु त्याला म्हणाले, अशा एका जन्मात घेऊन जाणार होते ज्याचा त्याला विसर पडला होता. त्यांनी आपला हात विशंभराच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला जणू एका वेगळ्याच काळात नेल्यासारखे वाटले. श्री गुरु बोलू लागले, विशंभर, आठवतो का काळ तेव्हा तू एक समृद्ध राजाचा अधिकारी होता. तुझा ऐश्वर्य, तुझा अधिकार आणि तुझा तो गर्व, त्यावेळी तू केलेल्या एका साध्या वाटणाऱ्या कृतीने आजही भीषण जाळ विष्णू आहे. तुला जे आठवतंय का, एका रणवंत्या उन्हात तुझ्या दराशा आल्या आणि त्या जीवनाने काय मागितलं होतं आणि तू त्याला काय दिलं होतं. विशंभराच्या डोळ्यात अंधारही येऊ लागले. त्याला काही अस्पष्ट दिसू लागलं. एक भव्य वाडा, त्याला दारात उभी असलेली रथ आणि एक क्रूर हसणारा माणूस. तो माणूस दुसरा कोणी नसून स्वतः विशंभर होता.
त्याच्या हातातील एका निर्णयाने कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. असं काय घडलं होतं त्या दिवशी? कोणत्या एका चुकी निर्णयामुळे आजही त्याला आपली तरुण मुलं गमावी लागली आणि स्वतःला व्याधीने ग्रासून घ्यावं लागलं. श्री गुरु पूर्वजन्माचे ते भयानक रहस्य सांगायला आता सुरुवात केली होती. हे ऐकून विशंभराच्या पायाखालची जमीन सरकणार होती. त्या एका घटनेने विशंभर केवळ विशंभर नाही तर विशंभर एक लख प्रकाश पडला आणि त्याला सभोवतालच्या परिसरात विसर पडला की सिंहवाडीचा तो काठ आणि ती पंचगंगा आणि समोर बसलेले श्री गुरु जुरो अदृश्य झाले आणि तो एका वेगळ्या देशात फेकला गेला. त्याला दिसू लागलं की एक भव्य नगर जिथली घर सोन्या चांदीने मडवलेली होती आणि तिथले राजमार्ग मार्गांवर स्वतः विशंभर एका सुवर्ण रथात बसून जात होता. पण तो आता दिनवान विशंभर नव्हता, तर त्याच्या अंगावर भरजरी वस्त्र होती, मस्तकावर रत्न जडित मुकुट होता आणि त्याच्या नजरेत एक वेगळाच अहंकार होता. तो त्या नगरांचा मुख्य राज्य अधिकारी होता. त्याच्या एका शब्दावर लोकांचे जीव जात होते आणि त्याच्या एका खुणेवर कोणाचे नशीब बदलत होते. सत्तेचा ओमटनाट त्याला जमिनीची माणसं क्रीडा मुंगीसारखी वाटून श्री गुरूंना आवाज त्याच्या कानात घुमत होता. विशंभर नीट बघ, हे तुझे संचित आहे. कर्मांचे 3 प्रकार असतात आणि ते समजल्याशिवाय तुला तुझ्या आजचं दुःख समजणार नाही. पण पहिलं असतं संचित कर्म. मग मित्रांनो, हे संचित कर्म म्हणजे काय असतं? तुमच्या अनेक जन्मांच्या कर्माचा तो साठा असतो आहे आणि एका मोठ्या कोठारासारखा तुझ्या आत्म्यासोबत साठलेला आहे. तू आजवर जितके जन्म घेतले त्या प्रत्येक जन्मात तू चांगलं वाईट केलं, जन्मात तू त्या सर्वांचेही नोंद संचित कर्मात केले जाते. पण निसर्ग तुला त्या सर्व कर्मांचे फळ एका जन्मात देत नाही, कारण ते सहन करण्याची ताकद मानवी देहात नसते. मग येतो प्रारब्ध कर्माचा भाग. या संचित अफाट साठ्यातून कर्माचा एक छोटासा भाग निवडून तुझ्या या जन्माच्या झोळीत टाकला जातो. त्यालाच आपण नशीब किंवा प्रारब्ध म्हणतो. तू आजही जे काही भोग आहे ते तुझं प्रारब्ध आहे, ज्याला तू टाळू शकत नाही. आणि तिसरं असतं प्रयमान कर्म, म्हणजे आज या क्षणी जे काही करत आहे त्या परिणाम तुझ्या भविष्यात संचितावर होणार आहे. विशंभर त्या दृश्यात पूर्णपणे हरवून गेला होता. त्याला दिसलं की राज्य अधिकारी असलेल्या त्याच्या रूपाने एक महान ब्राह्मण असलेल्या वाड्याबाहेर उन्हात उभं केलं होतं. तो ब्राह्मण अत्यंत विद्वान होता, पण विशंभराच्या अहंकारापुढे त्याची विद्वत्ता काहीच नव्हती. त्याला ब्राह्मणाने केवळ पिण्यासाठी पाणी मागितलं होतं, पण विशंभराने असलेल्या सत्तेच्या मादात पाणी देण्याऐवजी त्याचा अपमान केला. इतकंच नाही तर त्या ब्राह्मणाच्या पायाशी असलेला एका छोट्या कीटक विशंभराने आपल्या बुडाखाली जाणीवपूर्वक चिरडला. तो कीटक मारताना त्याच्या मनात कोणतीही दया नव्हती. त्याला वाटलं की एका छोटासा जीव आहे, याला मारल्याने कायच फरक पडतो. पण निसर्गाच्या लेखी कोणताही जीव छोटा नसतो. कीटकाचा मृत्यू आणि त्या ब्राह्मणाचा अपमान हे विशंभराच्या संचित मध्ये अत्यंत गडद अक्षरात लिहिलं आहे. आणि विशंभर आता दृश्य स्पष्ट दिसू लागलं. तो कीटक मारताना ज्या वेदना झाल्या होत्या त्या लहरी ब्रह्मांडात पसरल्या होत्या. श्री गुरूंचा आवाज पुन्हा घुमला, विशंभर, तुला वाटलं होतं की तू फक्त एकाच कीटकाला मारलं, पण तू विसरला. कर्माचा हिशोब हा सावलीसारखा असतो. तू जिथे जाशील तिथे तुझ्या मागे येतो. तू त्या जन्मात खूप दान धर्म केलं असेल तर खूप मंदिरं बांधली असतील, पण त्या एका क्रूर कृत्याचा हिशोब चुकता केल्याशिवाय तुला मोक्ष मिळणार नव्हता. कर्म हे एखाद्याच्या कर्जासारखं असतं. जोपर्यंत तू व्याजासारखं ते फेडत नाही तोपर्यंत नियती तुझा पिछा सोडत नाही. तू त्या जन्मात त्या ब्राह्मणाला तडपवलं म्हणून आज तुला या जन्मात तडपावं लागतं आहे.
तू एका निष्पाप जीवाचा प्राण घेतला म्हणून आजही तुझी मुलं तुझ्या डोळ्यासमोर मृत्यू पावली. कर्माच्या ही साखळी इतकी गुंतागुंतीची असते की एका जन्मात केलेली चूक 7व्या जन्मातही समोर येऊ शकते. दिसंबराच्या अंगावर काटा आला आणि त्याला आता स्वतःच्या आयुष्यातील घडणाऱ्या प्रत्येक वाईट घटनेचा संबंध त्या दृश्याशी लाभत येत होता. त्याला आठवलं की त्याने त्या राज्याधिकाऱ्याच्या रूपात असताना अनेक गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या होत्या. त्या शेतकऱ्यांचे शाप त्याला प्रारब्धात विष बनून उतरले होते. कर्माने हे चक्र कसं काम करतं हे त्याला आता हळूहळू उमजू लागलं होतं. श्री गुरु चरित्रात एका कथेला दाखल देत श्री गुरु त्याला सांगू लागले की जसा एक शिकारी बाण सोडतो, तो बाण सुटल्यानंतर शिकारी त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तर तो बाण लक्ष घेतल्याशिवाय थांबत नाही. तसंच एकदा हा कर्म घडलं की त्याचे फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. तुझे पूर्वज, तुझे वंशज आणि तू स्वतःच्या कर्मांच्या धाग्यांनी एकमेकांना जोडले गेले आहात. दिसंबर आता त्या दृश्यातून बाहेर येत होता, पण त्याच्या मनावर ते पाप कर्माचं ओझ इतकं वाढलं होतं की त्याचा श्वासही घेणं कठीण झालं होतं. पण त्याने पाहिला की तो अहंकार राज्याधिकारी जेव्हा मेला तेव्हा त्याच्या अंतसमयी पाणी देणारही कोणी नव्हतं. तो तडफडून गेला आणि त्याच्या त्या तडफडण्यातून या जन्माचे पाप रचला गेला. श्री गुरूंचे शब्द त्याच्या कानावर गरम शिशासारखे पोचले होते. दिसंबर, तू म्हणत होता ना की तू कोणाचं वाईट केलं नाहीस, मग तू बघ, हात ज्या हाताने तू अधिकार गाजवला होता, आता त्याच हाताने तू विराधिकार चढलेले. तुझे हे पाय ज्याने तू कीटकांना चिरडलं होतं, ते पाय तुला नीट चालता काय येत नाही? कर्माचा असा कधीच खोटं बोलत नाही. यावेळी कथेचा वेग मंदावला. दिसंबर पूर्ण भानावर आला आणि त्याने आपल्या हातांकडे पाहिलं की जे हात आज आपल्याला कुष्ठरोगामुळे पांढरे पडले होते त्यातूनही रक्त आणि वाहत होता. याआधी त्याला या व्याधींचा राग येत होता. त्याला देवाबद्दल तिरस्कार वाटत होता, पण त्या क्षणी स्वतःच्या हातांची घृणा वाटू लागली. त्याने आपले हात थरथर त्या अवस्थेत जवळ घेतले आणि त्याच्याकडे टक लावून पाहिलं. त्याच्या डोळ्यांतील अश्रू आता रागाचे नव्हते, तर पश्चातापाचे होते. त्याला त्या कीटकांचा तो शेवटचा क्षण आठवला. त्या ब्राह्मणाने ते अपमानित डोळे आठवले आणि त्याला जाणवले की त्याच्या आजच्या प्रत्येक वेदनेमागे त्याचीच एक जुनी पूर्तता लपली आहे. या क्षणी दिसंबराच्या मनात निर्माण झालेली ही भावना आणि ही तीव्र पश्चाताप म्हणजे रिमॉर्स होती. स्वतःच्या कर्माच्या ओझ्याखाली दबून गेलेला महाराज मी किती नीच होतो हे शब्द त्याच्या ओठांतून बाहेर पडले आणि तो दयामया रडू लागला. त्याला आता स्वतःची दया येत नव्हती, तर त्याला जीवांची दया येत होती. त्यांना त्याने पूर्वी त्रास दिला होता. अहंकार आता पूर्णपणे गळून पडला होता. एखाद्या मातीला ढिगाप्रमाणे तो श्री गुरूंच्या चरणांशी कोसळून त्याला मनातलं दव्यंद आता संपवलं होतं. देवाला दोष देण्याची त्याची वृत्ती आता नष्ट झाली होती आणि त्या जागी एक भीष्म अपराध्यांची भावना उतरली होती. श्री गुरु त्यांच्याकडे शांतपणे पाहत होते. त्यांच्या नजरेतून अजूनही तेच येत होते. दिसंबर रडत होता आणि आपलं डोकं श्री गुरूंच्या चरणावर ठेवलं होतं. त्यांचे अश्रू श्री गुरु चरणांच्या भिगत होते. तो ओढून, महाराज महाराज, जर हे कर्म सर्वस्व आहे, जर माझ्या प्रारब्धाचा बाण सुटला आहे, तर मग आता मी या दुःखातून सुटका कशी घेणार आहे? जर साक्षात ब्रह्मदेवालाही कर्मांच्या फेऱ्यातून सुटता येत नाही, तर माझ्यासारख्या सामान्य माणसाने काय जर हे भोग भोगणं अटळ आहे, मग मला तुमच्या चरणांची घेऊन काय मिळालं?
महाराज, मला सांगा, कर्मांच्या दलदलीतून बाहेर पडणाऱ्या कोणताही मार्ग नाही का? असा जन्मोजन्मी या अंगीत मिळत राहणाऱ्या विशंभराच्या या प्रश्नावरून वातावरणात एक नवीन उत्सुकता निर्माण झाली. तिथे जन्मलेल्या इतर लोकही विचार करू लागले की जर ही कर्म इतकी बलवान आहे तर मग देवाच्या भक्तीने आणि गुरु कृपेचा उपयोग काय? जर प्रारब्ध बदलता येत नसेल तर नामस्मरण आणि साधनेलाही काय अर्थ होतो? श्री गुरूंच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित उमटले. त्याने विशंभराच्या पाठीवर हात ठेवला, पण त्यावेळी तो हात केवळ सात्वन देणारा नव्हता, तर तो कोणीतरी नवीन रहस्य सांगणारा होता. श्री गुरूंना आता अशा सिद्धांत सांगणार होते. कर्माच्या या अभेद्य भीतीला तळा देऊ शकत होता. कर्मांची तीव्र कशी कमी होतात, काय खरोखरच गुरुकृपा प्रारब्धाचे लेख पुसून टाकू शकते. विशंभराला आठवलं होतं की आता सर्व संपलं आहे, पण श्री गुरूंच्या मनात काहीतरी वेगळं होतं. त्याने विशंभराच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि विचारले, विशंभर, तुला वाटते का की हे कर्म हेच अंतिम सत्य आहे? पण तू विसरतोस का? ज्याने हे नियम बनवले आहे तो नियतीचा तुझा समोर उभा आहे. हे कर्माचा छेद कसा करायचा हे तुला शिकवायचे आहे. हा विशंभराच्या डोळ्यात आशेचा एक छोटासा किरण चमकला आणि त्याला वाटलं की कदाचित अजूनही काहीतरी शक्य आहे. पण हे शक्य होण्यासाठी त्याला कोणीतरी किंमत मोजावी लागली होती. श्री गुरु त्याला कोणतीही अशी कठीण परीक्षा देणार होते ज्यामुळे त्याचा प्रारब्ध बदलू शकत होते. हे दुःख भोगण्याची त्याची मुक्ती होती. वातावरणात पुन्हा एकदा प्रसन्नता निर्माण झाली. श्री गुरु आता कर्माच्या पलीकडे हे सत्य सांगणार होते, जे सत्य ऐकण्यासाठी विशंभर नाही तर काळही थांबला होता. काय हे होते हे सत्य? गुरुकृपेचे गुपित जे कर्माच्या जाळ्यात विस्तावाला शिथिल पाण्यासारखी धार धरू शकत होते. विशंभराची ही व्याकुळता त्याला मुक्तकडे नेणारी होती, की अजून मोठ्या संकटात नेणारी होती. श्री गुरूंचे पुढचे शब्द हे केवळ विशंभरासाठी नव्हते तर संपूर्ण जगासाठी होते. कर्माच्या विवेक्यातून सुटण्याचा एक महामंत्र ठरणार होता. पण त्याच्यासाठी विशंभराला आपली सर्वात प्रिय गोष्ट त्याग करावी लागणार होती. ती गोष्ट आणि गुरुचरित्रातील ती घटना होती जी कर्माला आव्हान देऊ शकते. गुरूंच्या चेहऱ्यावरचं हे दिव्य हास्य पाहून विशंभराच्या तडफडत्या काळात थोडा विसावा मिळाला. श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे डोळे प्रेमाने ओसंडून वाहत होते. त्यांना आपला उजवा हात वर उचलला आणि एका आवश्यक सुरात बोलणे सुरुवात केली. विशंभर, कर्माची गती गहन आहे हे खरं आहे, पण तो कर्माचा निर्माता सुद्धा याच चरणांनी आहे हे विसरू नको. तू विसरला नाही ना गुरुकृपेचा उपयोग काय? तर हे ऐक. प्रखर सूर्य अंधाराला एका क्षणात नष्ट करतो, तशी गुरूंची एक कृपादृष्टी कोट्यावधी जन्मांचे पाप करण्याचा भस्म करण्याची ताकद ठेवते. निसर्गाचा नियम आहे की कर्म भोगावेच लागतात, पण जेव्हा तू गुरूंच्या शरण येतोस तेव्हा त्या भोगांच्या तीव्रता बदलण्याची शक्ती आम्ही बळकावतो. ज्याला पातावर चढायची शिक्षा असते त्याला गुरुकृपेमुळे सुई टोचल्याची वेदना मुक्त करते. कर्मांचा लेख पुसता येत नाही असे जे म्हणतात त्यांनी अजून गुरुकृपेच्या प्रेमाची खोल मोजली नाही. श्री गुरु या शब्दांनी वातावरणात एक विलक्षण ऊर्जा निर्माण झाली. विशंभराला जाणवते की जरी त्यांचं शरीर व्याधीने जळत होतं तरी त्यांच्या मनाची जळमट आता दूर होत होती. श्री गुरु त्याला सांगू लागले की श्री गुरु चरित्रात असे अनेक कथा आहेत जिथे केवळ एका शब्दाने किंवा स्पर्शाने कर्मांचे डोंगर उद्ध्वस्त झाले आहे. आणि त्यांची विशंभराला त्यांनी ब्रह्मांची कथा सांगितली, ज्याने आयुष्यात दारिद्र्य सुद्धा भीषण सावट होता.
पण श्री गुरूंचं केवळ एकाच आदेशाने त्याला घरासमोरच्या वाळलेल्या कठीण सुद्धा पाऊल फुटले. विशंभरवर वाळलेली काठी पुन्हा जिवंत होऊ शकते, तर तुझ्या आयुष्यातील ही कर्माची पानं पुन्हा हिरवीगार होऊ शकणार नाही. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, काय आहे हे अदृश्य जाळ आणि जे नियतीसाठी मान्य करावं लागतं आणि साक्षात ब्रह्मदेवांनाही कर्माच्या पिळातून सुटका येत नाही. जगाच्या पाठीवर अशा कोणत्या न्याय आहे जो राजा असो रंक दोघांना त्यांच्या कर्माचे फळ दिल्याशिवाय सोडत नाही. आपण नेहमी म्हणतो की मी कधीही कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला हे दुःख का? पण तुम्हाला माहिती आहे का की कर्माची गणित फक्त या जन्मापुरती मर्यादित नसतात. दत्त संप्रदायातील जे सर्वात मोठी बुद्धी आणि श्री गुरुचरित्रासाठी तो दैवी संदेश जो तुमच्या आयुष्यात पाहण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकेल. आज आपण अशा एका सत्याचा उलगडा करणार आहोत ज्यासमोर काळही झुकतो. कर्माच्या या गहन रहस्याचा प्रवास सुरू करण्यापूर्वी मी स्वतःला एक प्रश्न विचारतो. तुमचं आजचं दुःख हे खरोखरच नशिबाचा खेळ आहे की तुमच्या कोणत्या तरी विसरलेल्या स्मृतीचे प्रतिध्वनी? मित्रांनो, ही व्हिडिओ तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचा साधा एक लाईक माझ्या मोलाचा ठरेल. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा आशीर्वाद दिगंबरा असे लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. कृष्ण आणि पंचगंगेच्या पवित्र संगमावर वसलेले ते नरसिंहवाडीचं क्षेत्र. पहाटेची वेळ होती. नदीचा संथ वाहणाऱ्या प्राण्यांना आवाज आणि काठावर असलेल्या औदुंबराच्या झाडाला येणारा तो थंड वारा वातावरणात एकच वेगळी शांतता निर्माण करत होता. पण या शांततेही एका जीवाचा आकांत लपलेला होता. कर्माची चक्र जेव्हा फिरतात तेव्हा ही माणसाला अशा वळणावर आणून सोडतात जिथे बुद्धी काम करेनाशी होती आणि श्रद्धाही डळमळीत होऊ लागते. दत्त संप्रदायामध्ये कर्माला केवळ कृती मानले जात नाही, तर हे एक स्वयंचलित ऊर्जा चक्र मानलं जाते. श्री गुरुचरित्रात कर्माची व्याख्या अत्यंत स्पष्ट शब्दात केली आहे, जिथे असं म्हटलं जातं, जशी वारंवार हजारो गाणींच्या कळपातही स्वतःच्या आईला शोधून काढतात, तसं कर्म आपल्या कर्त्याला म्हणजे ते करणाऱ्या तिन्ही लोकातही कुठेही शोधून काढतं. कर्मापासून पळ काढणं अशक्य आहे, कारण ते आपल्याला सावली सारखंच असतं. पण सामान्य माणसाला हे फळ कधीच समजत नाही. त्याला वाटतं की जोपर्यंत कोणी पाहत नाही तोपर्यंत त्याने केलेली चूक नाही. पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. अशाच एका दिवशी नरसिंहवाडीच्या त्या पवित्र भूमीत एक माणूस अत्यंत वेदनीय अवस्थेत येऊन पाहिला. त्याला नाव होतं विशंभर. विशंभर हा दिसायला अत्यंत खुश झालेला, कपडे फाटलेले आणि डोळ्यातून सतत अश्रूंच्या धारा वाहणाऱ्या असा तो अभागी माणूस होता. त्याच्या आयुष्यात दुःखांचे डोंग एकामागून एक कोसळत होते. एकेकाळी श्रीमंत असलेला हा माणूस आजही अन्य देशात होता. ज्याचे 2 तरुण मुलगी अकाली मृत्यू पावली होती. त्याची एक पत्नी गंभीर आजाराने अंथरुणाला खेळली होती आणि स्वतःच्या शरीरावरील असाध्य वेदनेने विळखा घातला होता. तो धावत पळत ठेचा खात श्री गुरु नरसिंह सरस्वतींच्या चरणाशी येऊन कोसळला. त्याचा तो अवतार पाहून तिथे उपस्थित असलेले इतर शिष्यही 100 स्तब्ध झाले. 100 अक्षरशः जमिनीवर लोळला आणि घेत होता. त्याचे हुंके थांबण्याचे नाव घेत नव्हते. त्याने श्री गुरुचरणांना घट्ट मिठी मारली आणि त्याच्या
स्पर्शातही ती व्याकुळता होती, जी एक वेगळ्या माणसाच्या हातात असलेली काठीच असते. तो ओढून विचारू लागला, महाराज, हा फक्त मलाच का? मी काय पाप केले होते? मी या जन्मात कधी एका मुलीलाही पाप दिला नाही, मग कुणाचं धन चोरलं नाही, निंदा केली नाही, मग माझ्या नशिबी नरक यातना का? जर तुम्ही साक्षात ईश्वराचे अवतार आहात तर सांगा मला. माझा गुन्हा काय? विश्वंभराचा आवाज त्या शांत परिसरात घुमत होता. त्याच्या शब्दात प्रचंड राग, भगवंता आणि देवाविषयीची तक्रार होती. लोक म्हणतात, देव दयाळू आहे, मग माझ्या मुलांचा बळी त्याने का घेतला? जर माझे हात स्वच्छ असेल तर माझ्या शरीराला कुष्ठरोगासाठी व्याधी का घडली? महाराज उत्तर द्या, नाही तर या नदीत उडी मारून मी माझे प्राण संपून टाकले. त्याच्या प्रश्नांची तिथे उपस्थित करणाऱ्याला प्रत्येकाच्या मनात एक शंका निर्माण केली. खरंच जर एखादा माणूस चांगला वागत असेल तर त्याचे फळ वाईट का मिळतं? पण याच वेळी गोंधळलेल्या वातावरणात एक विलक्षण शांतता पसरली. श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी आपले डोळे हळून उघडले आणि त्याच्या त्या तेजस्वी डोळ्यातला राग लवशेही नव्हता, उलट तिथे अफाट कारुण्य होतं. त्याने विश्वंभरकडे पाहिलं, जणू संपूर्ण सृष्टी क्षणभर थांबली. विश्वंभराचा जो आकांत सुरू होता तो त्या एका नजरेत शांत झाला. असे एखादे वादळ शमल्यानंतर समुद्राचे पाणी त्याला जाणवतं. तो त्याच्या समोर उभा आहे आणि भक्ती साधी नाही, तर श्री गुरूंच्या चेहऱ्यावर हे स्मित हास्य होते. जणू सांगता होतं की बाळा, तू फक्त आतच पाणी वाचतं, मी पूर्ण विश्वंभराला जाणवलं. भावना ही केवळ भीती नव्हती, तर ती एक पूर्ण शरणागती होती. त्याला पहिल्यांदा असं वाटलं की कदाचित माझ्या दुःखाचं कारण माझ्या बुद्धी पलीकडचे आहे. हतबलता हळूहळू एक नवीन आशाच किरणात बदलत होती. श्री गुरूंची ही दैवी आभा आणि त्यांचा शांत स्वर वातावरणात मिसळला. श्री गुरूंचा आवाज अत्यंत खोल आणि अधिकारणीय भरलेला होता. ते म्हणाले, विश्वंभर, तू म्हणतोय की तू या जन्मात काहीच वाईट केलं नाही, पण मग तुझं म्हणणं खरंच ही असेल पण तुला काय वाटतं? तुझं अस्तित्व फक्त याच जन्मापुरतं मर्यादित आहे का? हे शरीर म्हणजे तू नाही, तर तू तुझ्या आत्म्याचा अंश आहे.